हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आणि आज आपण आलेलो आहे मधमेश्वर महादेव मंदिरामध्ये, जे नेवासामध्ये आहे। आणि येथे श्रीरामांचे वडील दशरथ राजांचे पिंडदान झालेले आहे। अशा पवित्र ठिकाणी आपण आज आलेलो आहे। इथे मागे तुम्ही बघू शकताय प्रवरा नदी आहे आणि हे मंदिर आहे। तर मी चला तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवते, आपण पूर्ण मंदिर बघूयात, देवाचे दर्शन घेऊयात। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। आणि हे मधमेश्वराचे मंदिर अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामध्ये आहे आणि प्रवरा नदीच्या तीरावर असल्यामुळे अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण आहे आणि खूप प्राचीन मंदिर आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मंदिर परिसरात असे शनी महाराजांचे मंदिर आहे। इकडे मागच्या साईडला सभा मंडप दिसते आणि इथून प्रवरा नदी दिसते आपल्याला। सभा मंडपामध्ये नंदी महाराज आणि समोर शिवालय म्हणजे आपले महादेव आहेत। गोरक्षनाथाय नमः। मंदिर परिसरात आपल्याला अशी मोठी झाडी बघायला मिळतात। इथे ब्रह्मलीन योगी महाराज यांची समाधी आपल्याला इथे बघायला मिळते। समाधी मंदिर आहे, तिकडे शेजारी राम मंदिर आहे। अच्छे सत्कर्मों का चिंतन करे तो पुण्य का फल मिल जाएगा। और मन से कोई पाप कर्म विचार करेगा मारुति राया। हे दत्त मंदिर आहे। मंदिर परिसरात अशी अनेक छोटी छोटी मंदिरे आपल्याला बघायला मिळतात। चहूबाजूंनी सुंदर अशी झाडी आहेत। हा मंदिराच्या समोरचा परिसर आहे। इथे सभा मंडप आहे आणि इथे तुम्ही प्रवरा नदी बघू शकताय। किती शांत वाटतंय आणि परिसरात खूप मोठी झाडी आहेत। ऍक्च्युली मला थोडासा उशीर झालाय त्यामुळे अंधार पडलाय, पण तरीही मी तुम्हाला सर्व दाखवतेय। खूप सुंदर प्रवरा नदीच्या काठावरती मंदिर असल्यामुळे ना मंदिर परिसर खूप छान आहे। अतिशय सुंदर झाडी। मंदिराचे आता बांधकाम सुद्धा चालू आहे, त्यामुळे मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर सुद्धा मी नक्की येणार आहे। त्यामुळे मला आत्ताच फॉलो करून ठेवा।